एक चमचा 1 कप भर पाण्यामध्ये महिनाभर घ्यायचं. शिबिराला आल्यामुळे तुम्हाला एक सकाळ संध्याकाळ होईल तारीख सांगू तुम्हाला लगेच करू. नंबर द्या. आपल्या या शिवजयंती जिल्हा महोत्सव या समितीचा आजचा 6वा प्रोग्राम आपण आरोग्य शिबिर घेत आहोत. तर आजपासून या आरोग्य शिबिराला सुरुवात होणार आहे आणि पुढच्या रविवारी सन्माननीय अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते समारोप होणार आहे. तर हे सलग 6 दिवस आपलं हे आरोग्य शिबिर चालणार असून या आरोग्य शिबिराचं एक वैशिष्ट्य आहे की येणाऱ्या रुग्णांना तपासणी त्याचबरोबर 15 दिवसाचे औषधी मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना मी आवाहन करतो, ज्यांचे सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी असेल त्यांनी सरळ जीवन हॉस्पिटल, API कॉर्नर, सिडको, ठाकरेनगर रोड येथे येऊन पुढील 6 दिवस मोफत उपचार घ्यावे. तसेच जिल्हा शिवजयंतीच्या काही माझ्या मित्रांना, काही पदाधिकाऱ्यांना असे आवाहन करतो की आजपासून आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिर 6 दिवस पुढील रेग्युलर 9 ते 5 या वेळेत असणार आहे. तरी आपण आपल्या सहकाऱ्यांना, जास्तीत जास्त मित्रांना ही बाईट शेअर करा, जेणेकरून जास्त रुग्णांना याचा फायदा होईल. आणि नागरिकांना पण मी असे आवाहन करतो की जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा की येणाऱ्या 6 दिवसामध्ये गरीब गरजू रुग्णांना मोफत औषधी मिळतील आणि त्यातील काही रुग्णांना ऑपरेशन साठी सुद्धा मदत मिळेल. आणि हॉस्पिटलचं ठिकाण आहे सरळ जीवन आयुर्वेदिक हॉस्पिटल, N2, ठाकरेनगर रोड, भवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, सिडको बस स्टँड जवळ. आपलं नाव? मी डॉक्टर अमर देशमुख, डॉक्टर दीपाली देशमुख तसेच विविध मान्यवर डॉक्टर या शिबिरामध्ये असणार आहेत. त्यांचा आपल्या सर्व गरजू रुग्णांना लाभ होईल. या शिबिरामध्ये नोंदणी आवश्यक आहे का? आणि ऐन वेळ जर आले तर पेशंट त्यांना कसं? या शिबिरामध्ये 9 ते 5 या वेळेत जरी आलात तरी नोंदणीची आवश्यकता नाही. नोंदणीचं कोणतं शुल्क नाही, औषधीचं कोणतं शुल्क नाही. तर 9 ते 5 वेळात ऐन वेळेवर जर आलात तर पेशंट संपेपर्यंत थोडा वेळ लागेल, पण त्याचा उपचार केला जाईल. शस्त्रक्रियेची गरज भासते तर प्रोसिजर कशी राहील? हा, ह्या शिबिरामध्ये जर कोणाला शस्त्रक्रियाची गरज भासली किंवा डॉक्टरांना वाटलं की शस्त्रक्रिया गरजेची आहे तर पुढील शस्त्रक्रिया त्याला मिनिमम खर्चामध्ये, अल्प खर्चामध्ये वरिष्ठ डॉक्टरांना, मोठ्या डॉक्टरांना चर्चा करून आपण ते कमी खर्चामध्ये करण्याचं नियोजन आहे. शिबिरामध्ये कोणते डॉक्टर सहभागी होणार? शिबिरामध्ये जसे बालरोग तज्ञ, मानसरोग तज्ञ, हाडांचे डॉक्टर, तसेच आपल्या हृदयांचे डॉक्टर, तसेच आपल्या मेंदूचे डॉक्टर, विविध जे तज्ञ आहेत, स्त्रीरोग तज्ञ, असे सर्व तज्ञ सहभागी होणार आहेत. या निमित्ताने पेशंटला म्हणजे जे रुग्ण आहेत त्यांना काय आव्हान? जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी व्हावं या 6 दिवसाच्या शिबिरामध्ये आणि लाभ घ्यावा, हेच मी आवाहन तुमच्यातर्फे करतोय.